नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वास्तुशास्त्रानुसार किचन कसं असावं। यामध्ये तुम्ही किचनची योग्य दिशा, गॅस, सिंक, स्टोरेज कसं असावं आणि कोणत्या चुका टाळायच्या आहे हे देखील पाहणार आहोत। आपण घर सजवताना बेडरूम, हॉल, गॅलरी असेल किंवा बऱ्याच शोच्या गोष्टींकडे लक्ष देतो, पण किचन जिथे आपण घरातलं रोज अन्न शिजवतो किंवा बनवत असतो, ऊर्जा बनवत असतो, याकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि वास्तुशास्त्रानुसार तुमचं किचन योग्य दिशेला आहे का, किंवा किचनमधल्या बऱ्याच गोष्टी वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी आहेत का हे तपासा। पहिली गोष्ट म्हणजे किचनची दिशा। हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। वास्तुशास्त्रानुसार किचन म्हणजे अग्नितत्वाशी संबंधित जागा आहे, म्हणूनच किचनसाठी सर्वात योग्य मानली जाणारी दिशा म्हणजे आग्नेय दिशा। ही दिशा अग्नितत्वाशी किंवा अग्निदेवाशी संबंधित असल्यामुळे इथे स्वयंपाक केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। पण सगळ्यांना आग्नेय दिशा मिळेलच असं नाही। जर तुम्ही आग्नेय दिशेला किचन बनवलं नसेल किंवा तुम्हाला शक्य नसेल, तर अशा वेळी पर्याय काय असतो, तर दुसरी योग्य दिशा आहे उत्तर पश्चिम दिशा। या दिशेला देखील तुम्ही किचन बनवू शकता, पण लक्षात ठेवा, ईशान्येमध्ये किचन अत्यंत अशुभ मानलं जातं। यामुळे आर्थिक नुकसान होतात, मानसिक ताण आणि आरोग्याच्या समस्या वाढू शकतात। त्यामुळे ईशान्य दिशा अजिबात किचनसाठी वापरू नका। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गॅस, स्टोव। गॅसची दिशा असेल किंवा गॅस स्टोव आपण वापरतो, ही छोटी गोष्ट आहे, पण याचा परिणाम खूप मोठा असतो। आता आपण पाहूयात गॅस स्टोव कुठे ठेवायचा किंवा कसा ठेवायचा। स्वयंपाक करताना तुमचं तोंड नेहमी पूर्व दिशेला असावं किंवा पूर्व दिशेला आलं पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही गॅस ठेवणार आहात। याचं कारण पाहिलं असता पूर्व दिशा ही सूर्याची दिशा मानली जाते, जी ऊर्जा, आरोग्य आणि सकारात्मकता देते। तुम्ही कधी लक्ष दिलंय का, जेव्हा आपण सकाळी सूर्याला नमस्कार करतो तेव्हा मन शांत होतं। तसंच स्वयंपाक करतानाही पूर्वेकडे तोंड असेल तर त्या अन्नात सकारात्मक ऊर्जा येत असते। त्यानंतरची गोष्ट आहे सिंक आणि पाणी। इथे बरेच लोक मोठी चूक करत असतात किंवा इथे मोठी चूक होत असते। घरातली सर्वात कॉमन चूक म्हणजे गॅस आणि सिंक एकत्र ठेवणे, पण वास्तुशास्त्रानुसार अग्नी आणि पाणी एकमेकांचे शत्रू आहेत, एकमेकांचे विरोधक आहेत। म्हणूनच सिंक नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावं आणि गॅसपासून थोडं दूर असावं। जर तुमच्या किचनमध्ये ही चूक असेल तर घरात वादविवाद आणि तणाव वाढू शकतो। त्यानंतरची गोष्ट म्हणजे हवा आणि प्रकाश। यामध्ये सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळते। किचनमध्ये फक्त स्वयंपाक नाही तर घरासाठी ऊर्जा तयार होत असते। म्हणूनच किचनमध्ये भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि चांगली हवा, शुद्ध हवा येणं किंवा असणं खूप आवश्यक आणि खूप गरजेचं आहे। खिडक्या शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा। यामुळे सूर्यप्रकाश आत येतो आणि निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह ऊर्जा ही दूर होत असते। त्यानंतरची गोष्ट म्हणजे किचनचे रंग। किचनचे रंग हे नेहमीच किंवा नक्कीच मनावर परिणाम करतात। जसं बेडरूम असेल, हॉल असेल, त्यामध्ये आपण जसा रंगांचा विचार करतो त्याचप्रमाणे किचनमधील रंग देखील मनावर परिणाम करत असतात। आपण रंग फक्त डेकोरेशनसाठी निवडतो, पण वास्तुशास्त्रात रंगाचा खूप मोठा वाटा किंवा खूप मोठा प्रभाव सांगितला गेला आहे। त्यानुसार किचनमध्ये हलके रंग जसं की हलका पिवळा, क्रीम कलर, हलका हिरवा, हलका गुलाबी हे रंग तुम्ही वापरू शकता। हे रंग शांतता आणि सकारात्मकता देतात। त्यानंतर टाळायचे रंग म्हणजे काळा रंग, गडद रंग हे रंग आपण टाळायचे आहेत, कारण ते नकारात्मकता वाढवतात। त्यानंतरची गोष्ट म्हणजे धान्य आणि स्टोरेज। अन्न कधी कमी पडणार नाही। या गोष्टी जर आपण पाळल्या तर अन्न कधीच कमी पडणार नाही। घरात अन्न संपत्ती टिकून राहण्यासाठी धान्य आणि स्टोरेज नेहमी
दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवा. यामध्ये आपण एकदम घरात धान्य आणत असतो आणि ते स्वच्छ करून साठवून ठेवत असतो. तर ते कोणत्या दिशेला ठेवायचं, तर ते दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवा. यामुळे ते टिकून राहतं आणि वाया जात नाही किंवा कधीही कमी पडत नाही. असं केल्याने घरात अन्नाची कमतरता कधीच भासत नाही आणि आर्थिक स्थिरता राहते. हे होत्या काही गोष्टी ज्या आपण पाळायच्या आहेत. त्याचबरोबर काही चुका ज्या आपण करतो किंवा काही गोष्टी टाळायच्या आहेत ज्यामुळे आपलं आयुष्य बिघडतं, या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. या चुका टाळल्या नाहीत तर सगळं व्यर्थ होतं. त्यामध्ये किचनमध्ये मंदिर ठेवू नका. त्यानंतर तुटलेली भांडी किचनमध्ये ठेवू नका. किचन घाण ठेवू नका. रात्री कचरा साचू देऊ नका. रात्री जेवण केलेली भांडी तशीच बेसिनमध्ये किंवा किचनमध्ये ठेवू नका. या छोट्या वाटणाऱ्या चुका घरात मोठे नकारात्मक परिणाम देत असतात. त्यामुळे या गोष्टी नक्की तुम्ही करणार आहात, टाळणार आहात. ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही टाळणार आहात. त्यानंतर काही खास उपाय आहे. दररोज संध्याकाळी आणि सकाळी स्वयंपाक सुरू करण्याच्या आधी एक छोटा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. हा छोटा उपाय तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी आणणार आहे. आता 1 मिनिट तुमच्या किचनकडे बघा किंवा किचनमध्ये तपासा. यामधल्या किती गोष्टी तुमच्या किचनमध्ये आहेत किंवा किती गोष्टी तुमच्या किचनमध्ये योग्य आहेत किंवा जुळल्या आहेत. कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं किचन कोणत्या दिशेला आहे किंवा तुमचं गॅस कोणत्या दिशेला आहे. स्वयंपाक करताना तुमचं तोंड पूर्वेकडे होतं का, हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.